लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, लोकशाही वाचवा. शरद पवार जिंदाबाद, शरद पवार जिंदाबाद. महाविकास आघाडीचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो. लोकशाही वाचवा, संविधान वाचवा. मी विजय कोलते, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा, शरद पवार पक्ष. आमच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि निधर्मीवादी सगळे पक्ष, डाव्या आघाड्या, आम्ही सगळ्यांनी आदेश दिल्याप्रमाणे आजच्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहोत. भारतामध्ये सगळ्या यादीत घोटाळे आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत आणि उद्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर अशीच झाली तर चांगले उमेदवार, योग्य उमेदवार किंवा विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून आमचा आक्रोश आहे, आमचा प्रयत्न आहे की निवडणुकीपर्यंत सगळ्या मतदार याद्या दुरुस्त करा. त्याच्याबद्दलच्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पाठवलेल्या आहेत. आम्हाला अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने ठरवलं तर ते दुसऱ्या दिवशी नाव डिलीट करू शकतात. दुबार नावं कमी करावीत, बोगस नावं कमी करावीत. एकाच घरामध्ये 100 नावं आहेत, ते खोटी नावं आहेत, ती कमी करावीत आणि योग्य मतदार याद्या द्याव्यात. आमची निवडणूक लढून जिंकण्याची तयारी आहे. मोर्चा खरंच लोकशाहीमध्ये दुसरा काय आधार आहे? खरं तर मोदी आणि शहा यांची कातडी ही गेंड्याची कातडी आहे, परंतु लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आम्ही वापरतोय आणि काहीतरी त्यांना लाज असेल तर शासन, निवडणूक आयोग या यादीमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी जेवढा दबाव आणायचा आहे समाजातून तेवढा आम्ही आणण्यासाठी तयार आहोत. पुन्हा पुन्हा यावं लागलं तर आम्ही येऊ. प्रत्येक गोष्टीमध्ये विरोधकांनी केलेली मागणी चुकीची आहे. हा सत्ताधारी पक्षाला आलेला एक मोठा दर्प आहे, त्यांच्या डोक्यातली आलेली एक मस्ती आहे. काही मागितलं तरी ते चुकीचं आहे असं म्हणण्याची त्यांची सवय आहे. त्याचा परिणाम कधीतरी त्यांच्या अंगलट येईल. पण आता त्यांनी किती खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर जनतेच्या हे मनात आलेलं आहे की आपण विरोध करायचा आणि आपली भूमिका मांडून आपल्याला यश मिळवायचं, सत्याची लढाई जिंकायची. खरं म्हणजे जर त्यांना आमचा आवाज ऐकू येत असेल तर त्यांच्या मूक मोर्चाचा काही परिणाम होणार नाही. पण त्यांना आदेश येतो तुम्ही या विरोधात काहीतरी कृती करा. नाईलाजाने त्यांनी मूक मोर्चा काढला तर त्यांच्या मूक असल्यामुळं कुणाला समजणार नाही. प्रभाव मात्र आमच्या मोर्चाचाच राहील ही अपेक्षा आहे.